नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण GPB 242 या कोर्सचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा जो कोर्स आहे जेनेटिक्स डिपार्टमेंटचा कोर्स आहे आणि हा कोर्स जो आहे तो तुमचा बेसिक कोर्स आहे प्लांट ब्रीडिंगच्या टॉपिकवर. तर विद्यार्थी मित्रांनो, ओल्ड सिलेबसला हा जो कोर्स होता तो थर्ड सेमला होता आणि त्यात तो जो कोर्स होता तो 1+1चा होता. पण आता हा जो कोर्स आहे तो तुम्हाला 2+1चा सिलेबस आहे आणि यात सिलेबससुद्धा एक्स्ट्रा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ओल्ड सिलेबसला जो GPBचा कोर्स होता फंडामेंटल्स ऑफ प्लांट ब्रीडिंगचा, तर त्याच कोर्सचे टॉपिक या कोर्समध्ये तुम्हाला रिपीट झालेले, पण जे एक्स्ट्रा टॉपिक ॲड झालेले तर ते तुमचे ॲड झालेले ओल्ड सिलेबसमध्ये 5th सेमला जो कोर्स होता क्रॉप इम्प्रूव्हमेंट 1 खरीप क्रॉप्स, त्या कोर्समधले तुम्हाला टॉपिक ॲड झालेले आहेत. तर ते कोणते टॉपिक आहेत? तर त्यात आहे लेक्चर नंबर 28, 29 हे 2 लेक्चर जे आहेत ते, आणि स्टार्टिंगच्या लेक्चर्समध्ये लेक्चर नंबर जे आहे ते 5 प्लांट जेनेटिक रिसोर्सेस, 6 नंबरचं लेक्चर सेंटर ऑफ ओरिजिन, हे जे आहे तुमचे त्या 5th सेमच्या कोर्समधले टॉपिक ह्या सिलेबसमध्ये तुम्हाला ॲड झालेले. आणि लेक्चर नंबर 30, 31 आणि 32 हे जे आहे तुमचे यात पार्टिसिपेटरी प्लांट ब्रीडिंग, व्हरायटी रिलीज नोटिफिकेशन आणि IPR या ज्या गोष्टी आहेत त्या ओल्ड सिलेबसच्या वेगवेगळ्या सब्जेक्ट जे होते जेनेटिक्स डिपार्टमेंटचे त्यातले टॉपिक्स तुम्हाला ॲड करण्यात आलेले. तर हा जो कोर्स आहे या कोर्समध्ये तुम्हाला सिलेबस खूपच जास्त आहे, याचा स्टडीसुद्धा तुम्हाला खूपच जास्त करावा लागेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, यात प्रॉपर नोट्स कमी असल्यामुळे तुम्हाला सिलेबस कॉपी सोबत ठेवून बाकी अदर जे रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसमध्ये तुम्हाला सर्च करून तुम्हाला याचे टॉपिक जे आहेत ते कवर करावे लागतील अभ्यास करताना. तर आता आपण जे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स काढले ते तुमचे ओल्ड सिलेबसचे पेपर्स जे होते ते पेपर्स रेफर करून आणि सिलेबस कॉपी यांना लक्षात घेऊन आपण हे क्वेश्चन काढले आहेत. तर आता आपण एक एक करून सर्व क्वेश्चन्स बघू. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज मेल स्टेरिलिटी, गिव्ह इट्स टाईप्स अँड एक्सप्लेन इन डिटेल सायटोप्लाझ्मिक जेनेटिक मेल स्टेरिलिटी. तर यात मोस्टली CGMS म्हणजेच सायटोप्लाझ्मिक जेनेटिक मेल स्टेरिलिटी विचारली गेलेली. तर तुम्हाला आता पेपरला कोणती विचारली जाते ते काही सांगता येत नाही, तर यात तुम्ही करू शकता ही. आणि यांचं एक्झाम्पलसुद्धा तुम्ही अभ्यास करताना लक्षात ठेवायचं की कोणत्या प्रकारच्या क्रॉप्समध्ये कोणत्या प्रकारची मेल स्टेरिलिटी यूज केली जाते. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये लेक्चर नंबर आणि वेटेज हे पॉईंट्स नाही घेतले, तर ते तुम्ही सिलेबस कॉपीमधून रेफर करू शकता स्टडी करताना. दुसरा क्वेश्चन आहे, डिफाईन हेट्रोसिस, इनलिस्ट 3 मेन थेरीज ऑफ हेट्रोसिस आणि एक्सप्लेन डॉमिनन्स हायपोथेसिस इन डिटेल. यात तुम्हाला ओव्हर डॉमिनन्स ही थेरीसुद्धा विचारली जाऊ शकते एक्सप्लेनेशनला. तिसरा क्वेश्चन आहे तो AB पॅटर्नच्या फॉर्ममध्ये आहे. त्यात एमध्ये आहे, व्हॉट इज पेडिग्री, एक्सप्लेन इन डिटेल पेडिग्री मेथड अँड इट्स फीचर. तर यात तुम्हाला प्रोसिजरसुद्धा विचारली जाऊ शकते पेडिग्री मेथडची, किंवा त्याचे मेरिट्स डिमेरिट्स अशा गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. आता यात या कोर्समध्ये ज्या ब्रीडिंग मेथड्स आहेत त्या ब्रीडिंग मेथड्सच्या तुम्हाला सर्व ज्या मेथड्स आहेत त्याचं एक एक्सप्लेनेशन किंवा मेरिट्स डिमेरिट्स त्यांचं यूज कुठं केलं जातं या गोष्टी विचारल्याचे चान्सेस आहेत. तर यात तुम्ही मेन ज्या ब्रीडिंग मेथड्स आहेत जसं बल्क ब्रीडिंग, बॅक क्रॉस, पेडिग्री, प्युअर लाईन या मेथड्स तुम्ही करून घ्या. त्यानंतर Bमध्ये आहे, डिस्कस व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लोन. हा असेक्शुअल रिप्रोडक्शनचा जो टॉपिक आहे त्यातनं क्वेश्चन आहे. आता चौथा क्वेश्चन आहे, डिफाईन प्लांट ब्रीडिंग, राईट इन डिटेल ऑब्जेक्टिव्ज ऑफ प्लांट ब्रीडिंग. हा क्वेश्चन जो आहे तो मेन आहे, मोस्टली विचारला गेलेला आहे प्रिवियस इयरच्या पेपर्समध्ये. त्यानंतर पाचवा क्वेश्चन AB पॅटर्नच्या फॉर्ममध्ये आहे. त्यात आहे एमध्ये, एक्सप्लेन स्टेप्स इन्वॉल्ड इन हँडलिंग हायब्रिडायझेशन प्रोग्राम. मग Bमध्ये आहे, एक्सप्लेन टाईप्स ऑफ वाईड हायब्रिडायझेशन सुटेबल एक्झाम्पल्स विथ सुटेबल एक्झाम्पल्स. सहावा क्वेश्चन AB पॅटर्नच्या फॉर्ममध्ये परत. तर हा जो क्वेश्चन आहे तो जो लेक्चर नंबर 28, 29 जे लेक्चर्स आहेत तिथून आपण घेतलेला आहे. त्यात आहे, डिस्क्राईब डिफरंट मेकॅनिझम्स ऑफ ड्रॉट रेजिस्टंट इन क्रॉप प्लांट्स, एक्सप्लेन डिफरंट मेकॅनिझम्स ऑफ इन्सेक्ट रेजिस्टन्स इन क्रॉप प्लांट. आता विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे टॉपिक्स आहेत 28, 29 हे टॉपिक जे आहेत ते जरी लेक्चर यांचं 28, 29 आहे पण यात सिलेबस खूपच जास्त आहे. याचं जर तुम्ही सिलेबस कॉपीमध्ये टॉपिक बघाल तर यात न्यूट्रिशनल क्वालिटीचे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला येऊ शकतात 29 लेक्चरमध्ये. मग सॅलिनिटी रेजिस्टन्स आहे, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या खूपच डिटेलमधल्या गोष्टी आहे आणि या गोष्टी तुम्हाला रीड करण्यासाठी न्यू सिलेबसच्याच नोट्स लागतील, किंवा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला न्यू सिलेबसचे जे टॉपिक ॲड झालेले आहेत त्याची एक स्पेसिफिक नोट ॲड केलेली, पण त्यात पण तुमचं लेक्चर नंबर 30, 31, 32 कवर नाही होत. तरी आपण न्यू सिलेबसची जी एक नोट आहे जेनेटिक्स या कोर्सची ती आपण आपल्या टेलिग्राम चॅनल ॲग्री गँगला प्रोव्हाइड केलेली, तर ती तुम्ही रेफर करू शकता. आता सातवा क्वेश्चन आहे, डिफाईन म्युटेशन ब्रीडिंग, राईट इट्स ॲप्लिकेशन इन क्रॉप इम्प्रूव्हमेंट, गिव्ह प्रोसिजर फॉर म्युटेशन ब्रीडिंग. आठवा क्वेश्चन AB पॅटर्नच्या फॉर्ममध्ये, ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ प्युअर लाईन. Bमध्ये आहे, युटिलायझेशन ऑफ सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी इन प्लांट ब्रीडिंग.
9 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्यात एमध्ये आहे राईट ऑब्जेक्टिव्ज रिक्वायरमेंट अँड ॲप्लिकेशन्स ऑफ बॅकक्रॉस मेथड. त्यानंतर बीमध्ये आहे गिव्ह टाईप्स ऑफ रिकरंट सिलेक्शन. हे जे क्वेश्चन आहे ते 4 मार्क्सला एमधला आणि 2 मार्क्सला बीमधला क्वेश्चन. त्यानंतर आता सेक्शन बीचे क्वेश्चन्स बघू. त्यात आहे एनलिस्ट डिफरंट मेथड्स ऑफ ब्रीडिंग ऑफ सेल्फ अँड क्रॉस पॉलिनेटेड प्लांट्स. त्यानंतर बीमध्ये आहे डिस्क्राईब काइंड्स ऑफ जर्मप्लाझम. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे डिस्क्राईब डिफरंट मेकॅनिझम्स ऑफ डिसीज रेजिस्टन्स इन क्रॉप प्लांट्स. चौथा क्वेश्चन आहे हाऊ टू डेव्हलप अ मल्टीलाईन व्हरायटी. पाचवा आहे डिफरंट टाईप्स ऑफ अॅन्युप्लॉइडी अँड पॉलिप्लॉइडी. आता यात पॉलिप्लॉइडी आणि अॅन्युप्लॉइडीचे तुम्हाला ॲप्लिकेशनसुद्धा विचारले जाऊ शकता क्रॉप इम्प्रूव्हमेंटमध्ये. सहावा क्वेश्चन आहे तो प्रोसेस ऑफ व्हरायटी रिलीज अँड नोटिफिकेशन. हा जो क्वेश्चन आहे आपण लेक्चर नंबर 31मधनं घेतलेला आहे. आता डिफरन्स बिटवीनचा क्वेश्चन्स बघू. त्यात आहे मास सिलेक्शन अँड प्युअर लाईन सिलेक्शन. यावर खूपच वेळा डिफरन्स बिटवीनचा क्वेश्चन आलेला आहे. मग सिंथेटिक्स अँड कंपोजिट्स. त्यानंतर क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. मग आहे ब्रॉड सेन्स अँड नॅरो सेन्स हेरिटॅबिलिटी. आता शॉर्ट नोटचे काही क्वेश्चन्स बघू. त्यात आहे हार्डी वेनबर्ग लॉ, जर्मप्लाझम कन्झर्वेशन, ट्रान्सजेनिक मेल स्टेरिलिटी, मॉडिफाईड इयर टू रो मेथड, प्लांट इंट्रोडक्शन, टाईप्स ऑफ पार्टिसिपेटरी प्लांट ॲपोमिक्सिस. आता आपण सेक्शन सीचे काही क्वेश्चन बघू. त्यात आहे डेफिनेशन्स. त्यामध्ये आहे सिंथेटिक व्हरायटी, अक्लायमेटायझेशन, हायब्रिड, क्लिस्टोगॅमी, हेरिटॅबिलिटी, इनब्रीडिंग डिप्रेशन, कंपोजिट व्हरायटी, रिकरंट सिलेक्शन. विद्यार्थी मित्रांनो, आता सेक्शन सीचे जे क्वेश्चन्स आहेत ऑब्जेक्टिव्ह, त्याचे आपण सेपरेट ऑब्जेक्टिव्हची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करू. त्यातनं तुम्ही ऑब्जेक्टिव्ह वाचून जा पेपरसाठी. आता फिलिंग द ब्लँक्ससाठी काही आपण येथे फिलिंग द ब्लँक्स घेतले. त्यात आहे कंडिशन इन विच एन्ड्रोशियम बिकम्स मॅच्युअर बिफोर स्टिग्मा बिकम रिसेप्टिव्ह प्रोटॅन्ड्री. याचा आन्सर आहे. त्यानंतर आहे DJO जीन इज सोर्स ऑफ ड्वार्फिंग जीन इन राईस. त्याचा आन्सर आहे DJO जीन. त्यानंतर आहे इन सीड प्रोपॅगेटिंग प्लांट्स विच टाईप ऑफ मेल स्टेरिलिटी इज नॉट युजफुल. त्यात आहे CMS. मग क्रॉसिंग बिटवीन जिनोटाईप्स ऑफ 2 डिफरंट स्पेसिस ऑफ क्रॉप इज नोन ॲज इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन. तर हे होते विद्यार्थी मित्रांनो GPB या कोर्ससाठीचे तुमचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स. तुम्हाला आत्तापर्यंतचे पेपर कसे गेले ते नक्कीच कमेंट्समध्ये कळवा आणि आपल्याला या क्वेश्चनच्या सिरीजमध्ये काही इम्प्रूव्हमेंट असतील तर ते सजेशन आम्हाला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही. तुम्हाला तुमच्या जेनेटिक्सच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट.